नमस्कार शिक्षक महोदय. 2026 मध्ये CTT परीक्षा देणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत. लर्निंग डिसॅबिलिटीज. मराठीमध्ये आपण बोलूया अधिगम अक्षमता. CTT परीक्षेला जाताना ह्या ज्या अधिगम अक्षमता आहेत, या 4 अधिगम क्षमतेविषयी माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ह्या टॉपिकवरती जवळपास 1 ते 2 प्रश्नांची उत्तरे हे नेहमी परीक्षेला प्रश्न विचारलेले जातात. दरवर्षी प्रत्येक पेपरमध्ये लर्निंग डिसॅबिलिटीज हे एक परीक्षेला येतच असते. तर मराठी भाषेमध्ये जर का अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले, तर कशाप्रकारे आपण उत्तरं देणार आहोत, ते आपण पाहणार आहोत आणि याची प्रॅक्टिससुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. 10 MCQs आपण ठेवलेले आहेत, त्याच्याविषयी आपण डिस्कशन करूया. परंतु टॉपिक एवढा सोपा आहे ना, की फक्त एकदा समजला की नंतर मग परीक्षेला ते कशाही प्रकारे विचारला गेला, तरीसुद्धा आपल्याला त्याची उत्तरं देता येणार आहेत. एवढा टॉपिक हा सोपा आहे. तर 4 डिसॅबिलिटीज आहेत, 4 अक्षमता आहेत. तर कोणते पाहून घेऊया आपण. पहिली आहे वाचनातील अडचण. विद्यार्थ्याला वाचन करताना अडचण येत असेल, तर आपण त्याला बोलणार आहोत डिस्लेक्सिया. दुसरी आहे लेखनातील अडचण आहे. लेखनातील जर अडचण येत असेल, तर त्यासाठी शब्दावली दिलेली आहे डिस्ग्राफिया. समजा विद्यार्थ्याला गणितातील अडचण येत असेल किंवा संख्यातील फरक समजत नसेल, अशा प्रकारे अडचण विद्यार्थ्यांना येत असेल, तर त्या विद्यार्थ्यासाठी असेल डिस्कॅल्क्युलिया. हालचालीच्या समन्वयातील अडचण येत असेल, उजवा हात डावा हात समजत नसेल किंवा वर्गातील पंख्याची बटणं या लाईटीच्या बटनांबद्दल त्याला कन्फ्युजन होत असेल, तर त्याला आपण बोलणार आहोत डिस्प्रॅक्सिया. तर हे 4 अधिगम अक्षमता आहेत. त्याच्याविषयी तुम्हाला हे समजून घ्यायचे आहेत. कारण की ह्याच्याविषयी CTTमध्ये दरवर्षी 1 ते 2 प्रश्नांची उत्तर ही विचारलीच जातात. प्रश्न सोपे असतात, परंतु कोणत्या अडचणीला आपण काय बोलणार आहोत ते महत्त्वाचं असते. नोटबुक असेल तर आपण हे सर्व किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यावे. या 4 अक्षमता परीक्षेला जाण्यापूर्वी करूनच जा, कारण की ह्याच्यावरती 1 ते 2 मार्काचे प्रश्न हे विचारले जातात. भाषेमध्ये विचारतील किंवा गणितीय पॅडगॉजीमध्ये सुद्धा विचारू शकतात किंवा CDPमध्ये सुद्धा विचारू शकतात. तर हे 4 अक्षमता विचारण्याची शक्यता दरवर्षी असते आणि दरवर्षी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पाहूया आपण 10 MCQ आहेत. उत्तर पाहूया आपण. आपल्याला समजा उत्तर येत असतील, समजलेलं असेल टॉपिक, तर आपण कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तर सुद्धा आपण पाठवून द्यावी. प्रश्न क्रमांक 1. एका विद्यार्थ्याला वाचन करताना अक्षरांचा क्रम बदलणे, शब्द ओळखण्यास वेळ लागतो आणि वाचताना वारंवार चुका दिसून येतात. शिक्षकाने याचा संबंध कोणत्या अडचणीशी लावावा? वाचताना चुका होतात. वाचताना याचा अर्थ ही वाचनाची अडचण आहे आणि वाचनाच्या अडचणीला आपण काय म्हणत आहोत? डिस्लेक्सिया. या ठिकाणी इंग्लिशमधून शब्दावली नव्हती, सोपं होतं. वाचनाची अडचण, वाचनात होणाऱ्या चुका, वाचनाची अडचण. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2. एका विद्यार्थी विषयाचे उत्तर तोंडी उत्तम प्रकारे सांगतो, मात्र तेच उत्तर लिहिताना अक्षररचना, शब्दलेखन आणि लेखनाची मांडणी यामध्ये मोठ्या अडचणी दिसतात. लिहिताना त्याला अडचणी येत आहेत. जर आपण लिहिताना अडचणी येत असतील, तर आपण त्याला शब्दावली काय दिलेली आहे? लेखनातील अडचण. यासाठी शब्दावली आहे डिस्ग्राफिया. तर लिखन करताना प्रॉब्लेम येतात, आपण डिस्ग्राफिया म्हणत आहे. तर ऑप्शन येणार आहे या ठिकाणी योग्य ऑप्शन डिस्ग्राफिया, कारण लेखनातील अडचण आहे. समजलंच असेल कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात परीक्षेसाठी. सोपे प्रश्न आहेत, परंतु ह्या 4ही अडचणींचा, या 4ही अक्षमतेचा, डिसॅबिलिटीजचा अर्थ जर समजला तर प्रश्नांची उत्तर ही सोपी असतील. प्रश्न क्रमांक 3. एका विद्यार्थ्याला बेरीज वजाबाकी येते, परंतु संख्या, प्रमाण, गणितीय चिन्हे आणि संख्यांमधील संबंध समजण्यास सातत्याने अडचण होते. बेरीज वजाबाकी येते,
परंतु गणितीय चिन्ह आणि संख्यांमधील संबंध समजण्यास प्रॉब्लेम येत आहे, म्हणजे गणिताशी संबंधित आहे. तर हे कोणत्या विषयाची अडचण आहे? तर डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया या डिस्प्रॅक्सिया. गणितीय संबंध असेल तर डिस्कॅल्कुलिया. डिस्प्रॅक्सिया कधी येते? वाचनातील अडचण असेल तर. डिस्ग्राफिया कधी येते? लेखनातील अडचण असेल तर. आणि डिस्प्रॅक्सिया विद्यार्थ्याच्या हालचालीमध्ये अडचण असेल तर त्याला येणार आहे डिस्प्रॅक्सिया. योग्य उत्तर डिस्कॅल्कुलिया गणितीय अडचण आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. एका विद्यार्थ्याला बटन लावणे, वस्तू योग्य पद्धतीने हाताळणे किंवा हालचालीचे क्रमवार नियोजन करणे यामध्ये अडचण येते. या खालीलपैकी कोणती संज्ञा याच्याशी सर्वाधिक संबंधित आहे? हालचालीचे क्रमवार नियोजन करणे, हालचालीची अडचण विचारलेली आहे, म्हणजे उत्तर आहे डिस्प्रॅक्सिया. पुन्हा एकदा ज्येष्ठ शिक्षक आपल्याबरोबर जोडलेले आहेत, चॅनलबरोबर व्हिडिओ पाहत आहे. हे 4 डिसॅबिलिटीज हे लिहून ठेवा, कारण की ह्याच्यावरतीच प्रश्न उलटे फुलटे करून विचारले जातात. आणि एकदा ह्या 4 डिसॅबिलिटीज कोणत्या आहेत हे जेव्हा आपल्याला समजते, त्यानंतर ते 2 मार्क किंवा 1 मार्काच्या प्रश्नासाठी आलेले आहे ते आपले चुकू शकणार नाहीत. बाकी प्रश्न सोपे असणार. कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर प्रत्येक प्रश्न हा आपल्याला सोपाच वाटणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. आता ह्यांची उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये स्वतःहून टाईप करून पाठवावी, कारण आता सोपं आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी विचारलेली आहे. डिस्लेक्सिया म्हणजे वाचनातील अडचण, डिस्ग्राफिया लेखनातील अडचण. योग्य जोडी. डिस्कॅल्कुलिया गणितीय अडचण, डिस्प्रॅक्सिया वाचनातील अडचण. इथे हालचालीतील अडचण पाहिजे होतं, ही चुकीची जोडी आहे, म्हणून हे उत्तर योग्य आहे. या ठिकाणी चुकीची जोडी विचारली गेली होती. पुढील प्रश्नाकडे. डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्याला शिकवताना शिक्षकाची कोणती कृती सर्वाधिक योग्य आहे? डिस्लेक्सिया आहे म्हणजे वाचनातील अडचण आहे, तर शिक्षकांनी कोणती कृती करावी? त्याला वारंवार मोठ्याने वाचण्यास भाग पाडावे हा शब्दावली चुकीची आहे. त्याला मोठ्याने वाचण्यास सांगावे हे ठीक होतं, परंतु भाग पाडावे म्हणजे जबरदस्ती करावी हे चुकीचं आहे. त्याला वाचनातील चुका संपूर्ण वर्गासमोर दाखवाव्या चुकीचं आहे. तो घाबरणार पुढच्या वेळेला मग वाचन करताना. बहुविध पद्धतीचा वापर करून योग्य शैक्षणिक आधार द्यावा. शैक्षणिक आधार द्यावा शब्दावली योग्य आहे. बहुविध पद्धत म्हणजे गांडर यांच्या पद्धतीच्या सिद्धांताचा वापर करायला सांगितलेला आहे व त्याला शैक्षणिक आधार देण्यास सांगितलेला आहे. उत्तर क्रमांक सी योग्य आहे. त्याला वाचण्याच्या उपक्रमातून कायमचे वगळावे, परत त्याला वाचन करायला द्यायचंच नाही, हे देखील चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10 हे चारही प्रश्न आपल्यासाठी आहेत. हे स्वतः आपण वाचावे, याची उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपण पाठवावी. प्रश्न क्रमांक 7 उत्तर आहे सी योग्य उत्तर. डिस्ग्राफिया संबंधित अडचण दर्शवते. अमोलला डिस्ग्राफिया म्हणजे लेखनातील अडचण विचारलेली आहे. अमोलला तोंडी उत्तर देता येते, परंतु लेखी स्वरूपात मांडता येत नाही, म्हणजे लेखनातील अडचण झाली. पुढील प्रश्नाकडे वळूया. 27 अधिक 15 ची उदाहरणे सोडवलेली दिली. विद्यार्थ्याला संख्या समजणे, संख्या मांडणे आणि गणिती क्रियेचा योग्य क्रम समजणे यामध्ये सातत्याने अडचण येते. हे कोणत्या अडचणीचे सर्वाधिक संबंधित आहे? डिस्कॅल्कुलिया, कारण हे गणिताविषयी विचारले गेलेले आहे. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक योग्य आहे? शिकण्याची अडचण असलेले प्रत्येक विद्यार्थी कमी बुद्धिमत्तेचा असतो. कमी बुद्धीचा कुठलाच विद्यार्थी नसतो, चुकीचं आहे. अशा विद्यार्थ्यांना समान पद्धतीने शिकवणे पुरेसे असते. समान पद्धतीने शिकवायचे नाही आहे, गरजेनुसार शिकवायचे आहे. विद्यार्थ्याच्या विशिष्ट गरजा ओळखून
योग्य शैक्षणिक आधार देणे आवश्यक असते. सी उत्तर योग्य आहे. सर्वाधिक योग्य विचारलं होतं. अशा विद्यार्थ्यांना सामान्य वर्गात शिकवू नये. हे देखील उत्तर चुकीचं आहे. ऑप्शन चुकीचा आहे. सी ऑप्शन अत्यंत योग्य. चला ह्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या. खालीलपैकी योग्य जुळणी कोणती? जुळणी कोणती म्हणजे जोडी कोणती विचारलेली आहे खालीलपैकी? या ठिकाणी योग्य ऑप्शन कोणता हे विचारलेलं आहे. डिस्कल्क्युलिया म्हणजे वाचन सांगितलं आहे. उत्तर चुकीचं आहे. डिस्कल्क्युलिया गणितीय आहे. म्हणून हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. डिस्ग्राफिया हालचाल सांगितलेली आहे. डिस्ग्राफिया म्हणजे हालचाल होत नाही आहे. लेखन होत आहे. डिस्क्लॅक्सिया गणित चुकीचा ऑप्शन आहे. डिस्क्लॅक्सिया म्हणजे वाचन योग्य आणि डिस्ग्राफिया म्हणजे लेखन हे पण योग्य आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक हे योग्य उत्तर आहे. नमस्कार शिक्षक महोदय, आपण या ठिकाणी थांबत आहोत. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सीईटी परीक्षेमध्ये विचारले जाणारा प्रश्न जो दरवर्षी विचारला जातो असा अधिगम अक्षमतेचा प्रश्न, लर्निंग डिसॅबिलिटीजचा प्रश्नाविषयी काही MCQ पाहिले आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये हे आपण पाहिले. तर हे चारही अडचण परीक्षेला जाताना योग्य पद्धतीने समजून जावे, जेणेकरून आपले 1 ते 2 मार्क आपल्याला ते मिळतील. CTETची तयारी करत असाल, मराठी पॅडागॉजीची तयारी करत असाल, तर हा चॅनल आपल्यासाठी आहे. आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे, आपल्या परिवाराबरोबर जुळून राहावे. तोपर्यंत आज्ञा असू द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.